म्युझियम्स, त्यातच असो छत्रपती शिवाजी महाराज सातारा म्युझियम चे या ठिकाणी सहाय्यक अभिरक्षक असिस्टंट कुरेकर म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. गेली अनेक वर्ष पूर्वी या ठिकाणी 28 वर्ष या इथे सेवेमध्ये आहेत आणि 2020 पासून या ठिकाणी इथे सेवेत आहे. श्रोत सन्माननीय रवी शिंदे असं या साहेबांचं या ठिकाणी नाव आहे. त्यांचं या ठिकाणी आपण एकदा स्वागतम क्लॅप्स घेऊन वेलकम क्लॅप्स घेऊन करणार आहोत. स्वागतम, वेलकम क्लॅप्स हो. वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने लंडन येथील शिवकालीन वाघनखे आणण्याचे ठरवले. त्यानुसार गेले 6 महिन्यापासून ते काम चालू होते आणि 19 जुलै 2024 रोजी प्रत्यक्ष वाघनखे ते आणण्यात आली आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदर प्रदर्शनाचे उद्घाटन झालेलं आहे. आणि आतापर्यंत जवळजवळ मी 5 महिने झाले आहेत तरी 2 लाख लोकांनी संग्रहाची भेट दिली आहे. अजून 31 जानेवारी 2025पर्यंत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तरी 2 महिन्यात आपले कोण ओळखीचे असतील, मित्रमंडळ असतील यांना सांगावे की तुम्ही संग्रहालयाला येऊन वाघनखे पाहावे, कारण नंतर तुम्हाला ती पाहता येणार नाही. ती पुन्हा नंतर लंडनला जाणार आहे. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. हरे 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 हरे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. हर हर महादेव, हर महादेव, हर. महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर. महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की स्काउट गाईड चळवळ सातारा जिल्हा आयोजित एकोटी कार्यक्रमाच्या तयारीमध्ये पथकातील प्रमुख पाहुण्यांची मास्टर बैठक व्यवस्था यांना तसे मास्टर आपल्याला ट्रेनरनी प्रोजेक्ट ठीक दिलेला संचालन करावं लागणार होता. आहे. आदर्श गाव याचा प्रकल्प तयार करणे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी गुलाबी षटक आणि लाल षटक यामधील सर्व प्रशिक्षणार्थींनी आपापल्या संकल्पना राबवून आदर्श नगर या नावाचं आधुनिक गाव वसवलेलं आहे. या गावामध्ये प्राथमिक शाळा तसेच भौतिक सुविधा सगळ्या असतात. या भौतिक सुविधांची सुद्धा इथं प्रतिकृती मांडलेली आपल्याला दिसून येईल. त्याच्यामध्ये पवनचक्की आहे, सोलर पॅनेल आहे, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, भाजी मंडई आहे. त्यानंतर डोंगर आणि डोंगर उतारावर वसलेलं गाव, आधुनिक पद्धतीनं शेती, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो जमा होतो सगळा कचरा, ओला कचरा आणि सुका कचरा याचं डिस्ट्रीब्युशन, याचं डेपो हाही इथं दाखवलेला आहे. अशा पद्धतीनं आमच्या लाल आणि गुलाबी षटकानं आम्हाला दिलेल्या प्रकल्पाचं प्रतिकृती करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांच्या सहकार्याने केलेला आहे. धन्यवाद.
बॅटरी लाव. रिपोर्ट. वाघ सर ऑल प्रेझेंट. CS ऑल प्रेझेंट. ऑल प्रेझेंट सर. कशी ट्रीप चाललेली आहे? परिसर नाही काही त्रास प्रॉब्लेम? परिसर अतिशय सुंदर आहे. आम्ही निरीक्षण करण्यासाठी आलोय. ओके सर. तुमचं कार्य या ठिकाणी आम्ही पाहतोय. तुम्ही भोजन आणि निवास जोपर्यंत तुमचा होत नाही तोपर्यंत आम्ही इथं असणार आहोत. आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जे कार्य नेमून दिलेलं आहे ते नेमून दिलेलं कार्य व्यवस्थित पार पाडायचं आहे. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट्स? नो सर. ओके, कॅरी ऑन. बढ़िया बढ़िया लगा. बढ़िया लगा. वाईट गेम. भारत स्काउट गाईड जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी म्हणजे सातारा छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी ॲडव्हान्स ट्रेनिंग कोर्स, बेसिक ट्रेनिंग कोर्स की निसर्गामध्ये तुम्ही जावं, निसर्गाचा अभ्यास करावा. स्काउटिंग आणि गायडिंगचं सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तो की निसर्गात सर्व गोष्टी करायच्या असतात आणि म्हणून निसर्गात जाऊन निसर्गाचा अभ्यास करणं. त्याचबरोबर जर तुम्ही निसर्गाचा अभ्यास केला तर जे विश्वस्त आहेत, गुरुजी आहेत, हे आपल्याला विशद करतील. आपण सर्वांनी शांततेनं ऐकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे शाने पावन झालेल्या सज्जनगडावर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि मी माझ्या कथानकाला सुरुवात करतो. राजा शिवछत्रपती समर्थांशी अतिप्रीती, सज्जनगडी वस्ती तेने करविली, असं शिवरायांच्या आणि छत्रपतींच्या बद्दल वर्णन केलेलं आहे एका कवीने. या गडाचं नाव परळीगड का पडलं तर या गडाच्या पायथ्याला परळी नावाचं गाव आहे. ते त्या काळात लष्करी ठाणं होतं आणि त्या परळी गावाच्या नावावरून याचं नाव पडलं परळीगड. याचं पूर्वीचं नाव होतं अश्वलायनगड. अश्वलायन मुनींची ही तपोभूमी होती, पण नंतर परळीगड पडलं. हा परळीगड विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात जवळजवळ 40 वर्ष होता. शिवरायांनी 1673ला इसवी सन 1673ला लक्षात ठेवा हा गड जिंकून घेतला आणि स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. त्याचवेळी त्यांनी दख्खनची मोहीम आखली होती. दख्खनच्या मोहिमेवर जाण्यासाठी समर्थांचा आशीर्वाद असावा म्हणून शिवाजी महाराज शिवथरगडला गेले, कारण समर्थ त्यावेळी शिवथरगडीमध्ये राहत होते. शिवथरगड दासबोधाची जन्मभूमी आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याला आणि महाडजवळ आहे शिवथरगड. तिथं दासबोध लिहिला गेला. तिथं गेले, समर्थांचा आशीर्वाद घेतला. समर्थांनी सांगितलं की तुम्ही दख्खनची मोहीम पूर्ण करून या, ते आल्यानंतर आपण तुमच्या गोष्टीचा विचार करू. शिवाजी महाराज काय म्हणले की तुम्ही आता खूप थकला आहेत, तुमचं वय झालं आहे, तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्याला या. मग ते म्हणजे तुम्ही दख्खनची मोहीम पार करून या, आल्यानंतर आपण बघूया. मग त्याप्रमाणे शिवाजी महाराज दख्खनच्या मोहीमेवर गेले आणि ती मोहीम 3 वर्ष चालली. 1673 ते 1676 तिकडून विजय होऊन फते होऊन फार मोठा विजय मिळाला. पुन्हा ते समर्थांच्या दर्शनाला गेले. त्यावेळेस समर्थांनी शिवरायांच्या विनंतीला मान देऊन या परळी गडावर येण्याचं मान्य केलं. त्याप्रमाणे तिथला किल्लेदार होता जेजोजी काटकर नावाचा. त्या किल्लेदाराला शिवरायांनी पत्र दिलं, रामदास गोसावी किल्ल्यावरती राहायला येते आली, त्यासनी माझा वाडा मोकळा करून दिले. हा शिवरायांचा वाडा आहे. हा संपूर्ण जो वाडा आहे ना, हा शिवरायांचा वाडा आहे. येतील तेव्हा येऊ देणे, जातील तेव्हा जाऊ देणे. शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्यावर एक नियम होता, केव्हाही यायचं आणि केव्हाही जायचं नाही. पण तो नियम समर्थाला नव्हता. येतील तेव्हा येऊ देणे, जातील तेव्हा जाऊ देणे. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन समर्थ आपल्या काही शिष्यासह या गडावर
राहायला आली. मग त्यांच्या वास्तव्यासाठी, त्यांना विश्रांतीसाठी एक पलंग दिला आहे. तो पलंग तुम्ही पाहिला असेल, आत पलंग आहे, लाकडाचा शिशवी पलंग आहे. तो 6.5 फूट लांबीचा आहे आणि 4 फूट रुंदीचा पलंग आहे. त्या पलंगावर समर्थ विश्रांती घ्यायची. त्या पलंगावरच एक छायाचित्र, एक फोटो आहे. तो फोटो त्या काळातल्या कलाकारांनी हाताने काढला होता, कारण त्यावेळेस फोटोग्राफी नव्हती. तो फोटो हाताने काढलेला फोटो आहे तो. मग समर्थांचं ते वास्तववादी चित्र आहे, ओरिजिनल चित्र आहे. समर्थ कसे होते ह्या फोटोत आहेत असे होते. याप्रमाणे त्या पलंगाच्या शेजारी लाकडाच्या 4 वस्तू आहेत, लाकडी 4 वस्तू आहेत. त्यात पहिली वस्तू आहे ती पिळ्याची कुबडी आहे. पिळ्याची कुबडी आहे. ती कुबडी समर्थ नांदेड जिल्ह्यात माहूरगड नावाचं गाव आहे, क्षेत्र आहे. त्या माहूरगडावर दत्तात्रयांच्या आईसाहेबाचा तांदळा आहे, म्हणजे मंदिर आहे तिथं. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. पहिलं शक्तिपीठ कोल्हापूरला दत्तात्रय महाराज भिक्षा मागतात. तुळजापूर दुसरं शक्तिपीठ, तिथं भोजन करतात आणि विश्रांतीला आईसाहेबाजवळ जातात. माहूरगड हे दत्तात्रयाच्या आईचं ठिकाण आहे, अनुसूया मातेचं ठिकाण आहे. तिथं त्याला रेणुका माता म्हणतात. आणि दत्तात्रय महाराज तिथं आईसाहेबाजवळ विश्रांतीला गेले असतानाच समर्थ तिथे गेले होते. दोघांची तिथे भेट झाली त्यावेळी. आणि मग समर्थांना त्यांनी ती कोबडी दिली पिळ्याची आणि चरणपादुका दिल्यात. त्या चरणपादुका समाधी मंदिरामध्ये पाठीमागे एक असं मखर आहे चांदीचं, त्या मखरामध्ये त्या पादुका ठेवलेल्या आहेत. आत्तासुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील, म्हणजे उद्या पाहायला मिळतील किंवा आत्ताही पाहायला मिळतील, पाहिल्या नसतील तर. अशा त्या पादुका आहेत, दत्तात्रयाच्या पादुका आहेत. नंतर दुसरी एक उभी काठी आहे, नुसती उभी काठी. समर्थ प्रवासामध्ये ती काठी आपल्याबरोबर घेऊन फिरायची. ती काठी 5.5 फूट उंचीची, साधारण कानाच्या पायापर्यंत पाठी. त्या काठीपेक्षा समर्थ 6 इंच उंच असावी, म्हणजे ती समर्थांची उंची ती काठी आपल्याला दाखवते की समर्थ 6.25 फूट उंच असावी, आणि होतेच. नंतर तिथं आणखी एक कुबडी आहे, ती आतनं पोकळ आहे. ती कुबडी आतनं पोकळ आहे आणि त्याच्यामध्ये दुधारी शस्त्र आहे, पण ते आपल्याला बाहेरून दिसत नाही, म्हणून त्याला गुप्ती म्हणायचं. ती नंबरची काठी आहे बघा, ती गुप्ती आहे. शिवरायांनी 200 होन देऊन, होन म्हणजे सोन्याचं नाणं, 200 होन देऊन ते शस्त्र खरेदी करून आपल्या गुरुला स्वसंरक्षणासाठी भेट दिलेले आहे. असं ते स्वतः शिवाजी महाराजांनी दिलेलं ते शस्त्र आहे. नंतर त्याच्या शेजारीच एक नागफणी आकाराचा सोट आहे. ह्या सांगली जिल्ह्यात 32 शिरायाजवळ नवनाथापैकी मच्छिंद्रनाथाचं समाधीस्थान आहे. तिथं समर्थ दर्शनाला गेले असताना नवनाथांनी प्रसन्न होऊन त्यांना तो सोटा दिला आहे. नंतर त्या सोट्याच्या शेजारीच तांब्याचे 2 हंडे आहेत. तुम्ही हंडे पाहिले असतील ते. वरचा हंडा आहे 15 किलोचा, खालचा हंडा आहे 18 किलोचा. समर्थांना दम्याचा विकार होता, अस्थमा, श्वास घ्यायला सोडायला त्रास व्हायचा. मग गडावर 5-6 तळे आहेत, पण त्या 5-6 तळ्यात आंगचं पाणी नव्हतं, पावसात साठलेलं पाणी. आणि ते पावसात साठलेलं पाणी दम्याच्या विकाराला बाधक होतं. वैद्यांनी सांगितलं हे पाणी पिऊ नका, वाहतं पाणी प्या. मग वाहतं पाणी कुठे आहे तर खालची उरमोडी नदी, आता त्या धरण बांधले. पूर्वी ती वाहती नदी होती आणि त्या नदीचं वाहतं पाणी, ताजं पाणी प्यायला सांगितलं. मग आता तुम्ही जे चढून आलात त्या फक्त 240 पायऱ्या आहेत, पण पूर्वीच्या जे पायऱ्या आहेत, हा सज्जनगड किल्ला समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंच आहे. मग पूर्वीच्या पायऱ्या आहेत त्या 900 पायऱ्या आहेत, त्या अशा उत्तरेकडे गेल्यात बघा. तुम्ही त्या हां अशा पडले गेल्यात, त्या नदीपर्यंत गेल्यात त्या पायऱ्या. तर त्या 900 पायऱ्या उतरून जायचं आहे आणि हांडे घेऊन यायचं आहे, हे काही साधं काम आहे का? बरं, ते रोज काम करायचं आहे. पण समर्थांचे पटशिष्य कल्याण स्वामींनी हे आपल्या गुरुची सेवा करायचं काम पत्करलं. मग ते 2 हांडे घेऊन कल्याण स्वामी 900 पायऱ्या उतरून खाली जायचे. ते हांडे आतनं बाहेरनं रोज स्वच्छ घासायचे, पुसायचे आणि 4 पदरी फडक्यानं पाणी गाळून भरायचं. त्या हांड्याची तोंडं बांधायची, त्याची कावड करायची आणि भरलेले हांडे घेऊन अथक कुठेही न थांबताच येत नाही, थेट खाली उचललेला ती कावड हिथं मठामध्ये आणून पोच करायची. असं समर्थांचं 6 वर्ष सेवा कल्याण स्वामींनी केलेली आहे. आणि ती मग ते हांडे आपल्याला सांगतात की गुरुची सेवा किती करावी, गुरुवर किती निष्ठा असावी, आपण गुरुची भक्ती कशी करावी, त्या हांड्यापासून आपण शिकायचं आहे.
ते हंडे आपल्याला ते शिकवतात. नंतर त्या हंड्याच्या शेजारीच एक रामाचा ओटा आहे. तो समर्थांनी स्वतः आपल्या हाताने तो ओटा रचलेला आहे. समर्थ इथं राहायला आले त्यावेळेस इथं राम नव्हते, म्हणजे राम लक्ष्मण सीता हे ते नव्हते, ते चाफळला होते. चाफळा समर्थांनी राम मंदिर बांधले तिथं ते होते. मग समर्थांना कधी आठवण राम माझ्या म्हणे राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझा. समर्थांचं आराध्य दैवत राम आहे. आणि मग त्यांना वाटलं की आपण इथं राहतोय तर इथं सुद्धा रामाच्या मूर्ती असाव्यात, म्हणून ते तंजावरला गेले होते आपले फिरत फिरत. तंजावर तामिळनाडूमधलं शहर आहे. तिथं शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले यांचं ते राजधानीचं गाव. छत्रपती शिवरायांच्या वडिलांना शहाजीराजांना 2 बायका होत्या. जिजाबाई सिंदखेड राजाची, त्यांचा मुलगा शिवाजी, आणि जिजाई दुसऱ्या मंडळीचं नाव तुकाबाई. तुकाबाईचे व्यंकोजी राजे भोसले, त्या मोहिते घराण्यातल्या होत्या. तर त्यांचं राज्य होतं. मग त्यांना पण समर्थाने अनुग्रह दिला होता. जितकं प्रेम शिवरायांच्यावर होतं तितकंच प्रेम व्यंकोजीराजांवर होतं. मग व्यंकोजीराजांनी त्यांनी सांगितलं की बाबा रे, आता मी सध्या सज्जनगड राहतोय, पण तिथं रामाच्या मूर्ती नाहीत, तर तुमच्या शहरामध्ये तंजावरमध्ये पंचधातूच्या मूर्ती करणारे चांगले सुप्रसिद्ध लोक आहेत, तर त्यांच्याकडून मला मूर्ती मी सांगेल तशा घडून पाहिजेत. मग त्या दरबारामध्ये एक अंध कलाकार बसला होता. तर राजे म्हणाले तो अंध कलाकार आहे, पूर्वी तो चांगल्या मूर्ती घडवायचा, पण तो आता आंधळा झाला आहे, त्याची मुलं करतील. तर समर्थ म्हणाले नाही म्हणले, तो आंधळा कलाकारच मूर्ती करणार, त्याचं नाव आर्णीकर. मग समर्थाने त्याला पुढं बोलवलं आणि विचारलं बाबा रे मूर्ती करणार का? तो मला हो महाराज करणार, पण मला डोळे नाहीत. समर्थाने त्या डोळ्यांना हात फिरवले, त्याला दृष्टी आली, दिव्य दृष्टी आली, आणि त्यांनी सांगितलं आता मला दिसायला लागले, मी मूर्ती तयार करायला सुरुवात करतो. मग त्या मूर्ती पंचधातूच्या आहेत, त्या चिखलाच्या शाडूच्या अशा नाहीत, पंचधातू त्या मूर्ती. आणि त्यावेळेस एवढं काही तंत्रज्ञान अवगत नव्हतं, सगळं ओतीव काम होतं, हाताने काम करावं लागायचं. मग ते काम करायला काही काळ जाणार आहे. मग समर्थ सज्जनगडला निघून आले, इथं आधी आला. मग त्या मूर्ती ठेवण्याकरता समर्थांनी स्वहस्ते तो ओटा रचलेला आहे, आतमध्ये ओटा आहे तो, आणि त्या ओट्यावर त्या मूर्ती ठेवल्या आणि 5 दिवस त्या मूर्तीची मनोभावे पूजा केली. 5व्या दिवशी त्यांनी 21 वेळा रामनामाचा उच्चार केला आणि योग समाधी घेतली. पद्मासन घातलं, योग समाधी घेतली. योग समाधी घेतल्यानंतर त्यांचे पंचप्राण मस्तकातून बाहेर पडले आणि रामाच्या मूर्तीमध्ये विलीन झाले. तुम्ही आता रामाचं दर्शन घेतलं, त्या मूर्तीमध्ये समर्थांचे प्राण आहेत. अजूनसुद्धा आम्ही रामदास संप्रदाय मानतो ते आहेतच, म्हणजे रामाचं आणि समर्थांचं दर्शन एकाच वेळी तिथं होतंय. अशा प्रकारे त्या मूर्ती आहेत. दिव्य मूर्ती तिथं झाला पाहिजे म्हणून त्यांच्या देहाला तिथं आग्नी दिला. त्यांचे मानसपुत्र उद्धव स्वामी त्यांना आग्नी दिला. मग ही बातमी रायगडला समजली, परंतु पहिल्या दिवशी आता 1682ची घटना ही. 1682ला 1676ला राहायला आले, 1682ला समाधी घेतली. म्हणजे समर्थ इथं 6 वर्ष या खोलीमध्ये राहिलेले आहेत. हा शिवरायांचा राजवाडा आहे. मग 3ऱ्या दिवशी आपल्याकडं अस्थि गोळा करणे हा प्रकार असतो, त्याला आपण म्हणतो मातीला घेतो, माती गोळा केली. मग त्यावेळेस संभाजी महाराज स्वतः इथं आले. मग भूमिपूजन झालं, अस्थि गोळा केल्या, सगळं झाला व्यवहार. आणि आता एक चमत्कार घडला की ती जी समाधी आहे ती समाधी खालून आपोआप वर आली. ती कुणी अशी गड्या गवंड्यांनी बांधलेली समाधी नाही, अशी आपोआप वर आली. त्याला स्वयंभू समाधी म्हणायचं. स्वयंभू समाधी, ती स्वयंभू समाधी. आणि मग ही बातमी आता त्याच वेळी नेमकं काय केलं होतं समर्थांनी, त्यांचा पटशिष्य आवडता शिष्य जो कल्याण स्वामी आहे, या कल्याण स्वामींना हे दुःख सहन होणार नाही म्हणून त्यांनी अगोदरच काही काळ परांड्याजवळ एक गाव तिथं पाठवलं होतं. परांड्याजवळ डोमगावला पाठवलं होतं आणि ते डोमगावला सेवा करायची. पण त्यांना ही बातमी कळली. मग ते धावत पळत इथं आले, समाधीला मिठी मारली आणि सांगितलं महाराज मी तुमचा लाडका शिष्य, मला दर्शन दिलं नाही, काही नाही, तुम्ही असंच निघून गेलात, आता मला दर्शन द्या, त्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही. मग समर्थांना आपल्या लाडक्या शिष्याकरता समाधीतून वर यावं लागलं. ते वायू तत्वानी वर आले समाधीवर.
त्यावेळेस समाजाला तडा गेला. तो त्या फोटोमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, बाहेर फोटो लावला आहे. आता त्याला वज्रघात केलं आहे, पण त्या फोटोमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मग समर्थांनी त्यांना उपदेश केला. तो शेवटचा उपदेश आहे. समाजातून वर येऊन त्यांनी उपदेश केला. तर त्यांनी उपदेश केला की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी, परी मी आहे जगजीवनी निरंतर श्रीराम. मग समर्थांनी सांगितलं की मी कायाने जर गेलो असलो तरी माझी जी वाणी आहे किंवा माझं जे लिखाण आहे, माझं जे वाङ्मय आहे, त्या वाङ्मय रूपाने मी जिवंत आहे. आणि मग त्यांनी सांगितलं आत्माराम दासबोध माझे स्वरूप सथा सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी श्रीराम. मग समर्थांनी सांगितलं आत्माराम आणि दासबोध ही माझी वाङ्मय मूर्ती आहे. जसं श्रीमद भागवत हे कृष्णाचं रूप आहे, श्रीमद भागवत हे कृष्णाचं रूप आहे. तुकारामांचा गाथा हे तुकारामांचं रूप आहे. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी हे माऊलीचं रूप आहे. तसं आत्माराम आणि दासबोध हे दोन जे ग्रंथ आहेत ते माझं वाङ्मय रूप आहे. त्या रूपात मला तुम्ही पहा. नका करू खटपट पहा हो माझे ग्रंथ नीट, तेने सायुज्याची वाट गवसेल की श्रीराम. मग त्यांनी सांगितलं आत्माराम आणि दासबोध वाचा, आत्मसात करा, म्हणजे तुम्हाला आपोआप मोक्ष मुक्ती मिळेल असं उपदेश केला आणि समर्थ अंतर्धान पावले.